नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य आणि ऊर्जा कोर्टाच्या बाहेर बोलत असतात. शौर्य मात्र ऊर्जाला सांगत असतो, तुला माहिती आहे का, प्रेम आणि न्यायदेवता दोघेही आंधळे आहेत. बघितलं ना, दोघींच्याही डोळ्यांवरती दोन्ही गोष्टींच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते. हे सगळं तो बोलत असतो आणि ऊर्जा मात्र ऐकत असते. म्हणजे कायद्याची भाषा शौर्य ऊर्जाला प्रेमाच्या भाषेत समजून सांगत असतो. इकडे ॲडव्होकेट अजय यांनी आता डिटेल्स दिलेले असतात आणि त्या मुलीच्या पाठीशी एक मुलगी आहे आणि ती तिची मदत करत आहे. ती ज्युनियर लॉयर आहे. तेव्हा इकडे हर्षवर्धन जहागीरदार सांगतात की हो, ती ॲडव्होकेट यशवंत शिंदेची मुलगी आहे. सहजासहजी ती माघार घेणारी नाही. त्यामुळं ही केस आपल्याला ओपन अँड शट करून संपवली पाहिजे, तरच आपला फायदा होणार आहे. नाहीतर आपण पूर्णपणे अडकले जाऊ. एकतर खूप अवघड आहे. माझ्या मुलीचं लग्न त्या मुलाशी ठरलेलं आहे. हर्षवर्धन जहागीरदारचा जावई आहे तो, आणि त्याच्या बाबतीत जर असं सगळं घडलेलं असेल तर माझी किती बदनामी होईल याचा विचार केलाय का? या सगळ्या गोष्टी आता लक्षात घेऊन हर्षवर्धन हे सगळं करत आहे. आणि त्याचबरोबर दिग्विजय शिर्के यांचा तो मुलगा आहे. त्यामुळं ही केस आपल्याला ओपन अँड शट करून संपवली पाहिजे, नाहीतर गोष्टी मॅनेज करणं अवघड होणार आहे. इकडे ऊर्जाला तोपर्यंत फोन आलेला असतो. डॉक्टरांकडून तिला कळलेलं असतं की मेडिकल रिपोर्ट आलेले आहेत आणि ऊर्जा म्हणते की मी स्वतः येते कलेक्ट करायला. कारण ऊर्जाला कोणावरती भरोसा नाही आहे. तिला फक्त एवढंच माहिती आहे की नाही, मी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवते. कारण तिच्या आईनं तिला सांगितलेलं आहे, एवढं सहजासहजी कोणावरती विश्वास ठेवू नको. तुझ्या बाबांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी तू करू नकोस. आता इकडे ऊर्जा म्हणते की चल, मला निघायला पाहिजे, पण तू माझ्यासोबत आहे ना, तू कोर्टात साक्ष देशील ना? कारण त्या दिवशी त्या गुंडांची धुलाई करायला तूच होतास आणि तू पाहिलेलं आहे की ते गुंड त्या मुलीच्या मागं लागलेले होते. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो की हो, चालेल. आणि त्याचबरोबर इकडे ऊर्जा म्हणत असते, पण शौर्य म्हणतो, पण तू मला कळवणार कसं ना, तू बोलवणार कसं मला फोन करून माझा नंबर? तेव्हा ऊर्जा म्हणते, हो आहे ना रे, काल फोन केलेलास की तू, त्यामुळे तुझा नंबर माझ्याकडे आहे. आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणते, तुला एक गोष्ट सांगते मी, कसं आहे माहिती आहे का, हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, हळबुट्टे, ते एवढे वाईट नाही आहेत रे, ते चांगले. त्यांच्यावरती परिस्थिती आलेली आहे. त्यांनी मला सांगितले, एकदा काही केस FIR दाखल झाली की ही कोर्टात केस स्टँड होणार आहे आणि ते आपल्याला मदत करायला तयार आहेत. कारण त्यांचेही हात बांधले गेलेले आहेत. त्यांनाही वरून प्रेशर आहे, पॉलिटिकल प्रेशर आहे. त्यामुळे थोडंसं त्या दिवशी गोंधळ झाला आणि त्यांनी त्या गुंडांना सोडून दिलेलं होतं. परंतु त्यांनी मला सांगितलेलं आहे, त्यामुळं आता कोर्टात त्या हर्षवर्धन जहागीरदारला मी दाखवणार आहे की ही ऊर्जा शिंदे काय करू शकते, असं ऊर्जाचं म्हणणं असतं. ऊर्जा भयानक चिडलेली असते आणि त्याचवेळी इकडे शौर्य म्हणत असतो, पण काय करणार आहे, पुढे काय आहे तुझ्या डोक्यात? हे सगळं शौर्य तिला विचारत असतो. तेव्हा ती सांगत असते की नंबर सेव्ह करते. कोणत्या नावाने सेव्ह करू? आणि मग तो सांगत असतो, शौर्य जहा. आणि मग ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जा म्हणते, काय शौर्य? तेव्हा तो शांतच राहतो. कारण आता बोलणार काय? जर हिला कळलं की मी शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहे, तर ही काय करू शकते याचा त्याला अंदाज असतो. म्हणून तो म्हणतो, नाही ग जहांगडे. आणि हे ऐकून ती म्हणते, ठीक आहे, जाऊ दे, ॲडव्होकेट शौर्य म्हणूनच सेव्ह करते, म्हणजे त्याचा मला फायदा होईल, असं ऊर्जाने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही ऊर्जा आता ही केस कोर्टात उभी करणारच आहे. इकडे आता हर्षवर्धनची वाट लागलेली आहे. अजय पुन्हा आलेला असतो. अजय सगळी माहिती घेऊन आलेला आहे. अजय सांगत असतो की ती मुलगी म्हणजे पद्मा कदम, भारतनगर चाळीमध्ये राहणारी मुलगी आहे. आणि मला आणखी एक गोष्ट कळलेली सर, ती पद्मा कदम जी मुलगी म्हणजेच तुमच्या तुमच्या घरात काम करणारी मुलगी आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो की पुढे काय होणार, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि इकडे आता हर्षवर्धन म्हणू लागतो, म्हणजे हा तर घरातलाच मॅटर झालेला आहे. या गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. त्यामुळं मला काहीही करून आता ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हँडल करावी लागणार आहे. कारण पद्मा आमच्या घरात काम करणारी नोकर आहे आणि हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळं आता त्याला धक्का बसलेला असतो. एकीकडे त्याचा जावई अडकला जातोय, लग्नाच्या पत्रिका छापलेल्या आहेत, लग्न तोंडावर आलेलं आहे मुलीचं, आणि हे सगळं आता मला स्वतः जातीने लक्ष घालावं लागणार आहे, असं हर्षवर्धनचं म्हणणं असतं. आता गाडी काढायला सांग ड्रायव्हरला आणि तयार राहायला सांग की मला निघायचं आहे, हे सुद्धा इथे सांगितलं जातं. त्याचबरोबर इकडे हर्षवर्धन भयानक चिडलेला असतो. इकडे आईसाहेब चिडलेले असतात. त्या म्हणत असतात, 24 तास उलटून गेले तरीही पद्मा घरी आलेली नाही. आणि पद्मा का आलेली नाही आहे, तिचं काय चाललेलं आहे, तिच्या बाबतीत काही चुकीचं झालं तर नाही आहे ना, हा विचार आईसाहेबांच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्या विजयाला ओरडून ओरडून बोलत असतात. विजया म्हणत असते, मी तिला फोन करायचा प्रयत्न करते, पण ती फोनच उचलत नाही आहे. तेव्हा मात्र आईसाहेब म्हणू लागतात की हे बघ,
कसं आहे, फोन केला तू, पण तिला जाऊन तिथे चाळीत तिच्या घरी जाऊन पाहिलं का कोणी? कोणाला पाठवलं का तिथे? नाही. तेवढी अक्कल चालणारच नाही आहे ना तुझी. तुला जमणारच नाही आहे तेवढं. असं म्हणत इकडे आता आईसाहेबांनी विजयाची वाट लावायला घेतलेली असते. मला औषधं घ्यायची आहेत, माझ्या गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या गोळ्या घ्यायच्या आधी मला काहीतरी खायला लागतं आणि ती गोष्ट पद्माला माहिती आहे. मी उपाशी पोटी गोळ्या घेत नाही आहे. पण पद्माच इथं नाही आहे, तर हे सगळं कसं होणार आहे? असं इकडे त्या त्यांना सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आलेली असते ती म्हणजे दिव्या. दिव्या म्हणत असते की मी खरंच काळजीने उठले, सगळ्यांसाठी सगळं बनवण्याचा प्रयत्न केला, पण नाश्ता वगैरे करण्याचाही प्रयत्न केला, पण नाही झालं. मी डोसा बनवायला घेतला, पण तो डोसा तव्याला चिकटून राहिला. तो डोसा बनलाच नाही. असं इकडे स्वतःहूनच ती सांगत असते. तेव्हा मात्र आईसाहेब म्हणत असतात की म्हणजे काय काय झालं? तेव्हा ती सांगत असते की नाही, पहिला डोसाही झाला, मी इंटरनेटवर पाहिलं, मिठाचं पाणी टाकलं तरीही डोसा हा तव्यालाच लागत होता, त्यामुळं तो डोसा बनूच शकला नाही. असं जेव्हा तिने सांगत असते, मग मी त्याच्या इडल्या करून खाल्लेल्या, तुम्हाला देऊ का? असंही तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आजीसाहेब म्हणतात की नाही, त्यांना मात्र राग आलेला असतो. इकडे आता महाजनांची जी केस आहे ती लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे. त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याआधी त्यांना फॉरेनला जाता आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला इथे वेळ मिळणार आहे, तेवढ्यामध्ये ती केस मॅनेज करता येणार आहे. असं इकडे ठरलेलं असतं आणि हर्षवर्धनच्या ह्याच त्या असतात त्या कायद्याच्या पळवाटा. काहीही करून कायद्याच्या पळवाटा काढायच्या आणि मग त्यातून ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या, असं हर्षवर्धन करत असतो. आणि मग सगळ्या कलिग्सला म्हणजे त्याचे जे सगळे ज्युनियर आहेत त्यांना त्याने इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. अजय ड्रायव्हरला गाडी काढायला सांग, असंही सांगितलं जातं, कारण आता पद्माला जाऊन स्वतः भेटायचं आहे, बोलायचं आहे आणि त्यासोबतच पद्माला भेटून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. पैशाचं पाकिटसुद्धा रेडी ठेवायला सांगितलेलं असतं. म्हणजेच आता हर्षवर्धन जहागीरदार पद्माला पैसे देणार, इमोशनल ब्लॅकमेल करणार आणि तिला ही केस मागं घ्यायला सांगणार, हे ठरलेलं असतं हर्षवर्धन जहागीरदारचं. परंतु पद्मा ही जी आहे तिच्या पाठीशी खंबीरपणे ऊर्जा आहे. तरीही पद्मा आता नक्की काय निर्णय घेणार हे तेवढंच महत्त्वाचं असतं. तेवढ्यातच तिथं आलेलं असतं तो म्हणजे शौर्य आलेलं असतं. शौर्य म्हणत असतो की सर, ही एवढी साधी केस आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये एवढं स्वतः इन्व्हॉल्व का होत आहे? अहो कोणीतरी, अजय सर, मी कोणीही जाऊन आलो असतो, मी केलं असतं. इतक्या दिवस मी पेपर वर्क केलेलं आहे, कोर्टातल्या बाकीच्या कामं केलेल्या आहेत. मग तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला जायची गरज काय होती? अशी कोणती गोष्ट घडली की तुम्हाला स्वतःला तिथं जावं लागलेलं आहे? असं म्हणत शौर्य बोलायला सुरुवात करत असतो. शौर्याचं म्हणणं असतं की डॅड, मला सांगा काय आहे या केसमध्ये नक्की, आणि कोण आहे ती मुलगी, आणि तुम्ही स्वतः काय इन्व्हॉल्व होता या केसमध्ये एवढं? असं हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धनला कळतच नाही की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की एवढ्या सगळ्या गोष्टी होऊनही आता काय करायचं, कारण तो शौर्यला काहीच सांगत नाही. शौर्यला तो म्हणतो की तू मध्ये याच्यामध्ये पडू नको, बाकीच्या केसेस आहेत ना तुझ्याकडे, त्या केसेस बघ, बाकीच्या गोष्टी आमच्या मी करतो. आणि तू एवढा मोठा झालास का तुझा सल्ला मी ऐकून घ्यायला आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला? कळत नाही आहे तुला? असं म्हणत इकडे हर्षवर्धनने शौर्यलाच बंद केलेली असती त्याची बोलती. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ड्रायव्हर रेडी नाही आहे, मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे आणि त्यामुळंच आता शौर्य म्हणतो की मी आलं तर चालेल का? शौर्य आता गाडी चालवत निघालेला आहे. शौर्य हर्षवर्धनला विचारतो, आपण कुठे चाललो, मला ॲड्रेस सांगाल का? हर्षवर्धन सांगतो की भारतनगर चाळीमध्ये जायचं आहे. तेव्हा शौर्य विचारू लागतो, पण आपण तिथे का चाललोय? तेव्हा ती चाळ आहे ना, मग त्या एरियात आपण का जातोय? आता हर्षवर्धनला प्रश्न पडतो की शौर्य त्या चाळीमध्ये कधी गेला आणि अशी कोणती वेळ आलेली होती की शौर्य तिथे गेलेला आहे? हर्षवर्धन त्याला विचारतो की तू तिथे जायची गरज काय पडलेली होती, तू कधी गेलेलास? इकडे आता विजयाने फोन केलेला असतो अर्पिताला. अर्पिताला सांगितलेलं असतं की हे बघ, मला सगळं कळलेलं आहे काय झालेलं आहे ते, आणि हे गेले होते त्यात पोलीस स्टेशनमध्ये, सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज केलेल्या आहेत, काही काळजी करायची गरज नाही. एवढ्या बोलण्याने अर्पिताची तर वाट लागलेली आहे. म्हणजेच इकडे विक्रांत जो आहे त्याने जो काही गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ आता कळलेला असतो. आणि त्यामुळं आता इकडे अर्पिता म्हणत असते, म्हणजे मला तर वाटलं होतं की हर्षवर्धन अंकल कोणाला तरी पाठवतील, फोन वगैरे करतील, पण ते तर स्वतः जाऊन आलेत. एवढं काय झालेलं होतं, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. शौर्य आणि हर्षवर्धन आता पोचलेले असतात भारतनगर चाळीमध्ये. तेव्हा हर्षवर्धनने स्पष्टपणे शौर्यला सांगितलेलं असतं, हे बघ, अशा एरियामध्ये आणि अशा लोकांशी संपर्क ठेवायचा नाही, कारण तू कोण आहेस, काय आहेस, या गोष्टी मॅटर करतात, असं शौर्याला स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं असतं. परंतु शौर्य मात्र ऐकायलाच तयार नसतो. शौर्य म्हणत असतो, पण डॅड सांगा ना, इथे का आलोय आपण? तेवढ्यातच इकडे हर्षवर्धन सांगत असतो की हे बघ,
तू इथे गाडीत बस, मी जाऊन येतो. आणि मग समोरून येणाऱ्या माणसाला ते विचारत असतात की पद्मा कदम कुठं राहते. मग पद्मा कदम 12 नंबर रूममध्ये राहते हे कळतं. आणि हर्षवर्धनला शौर्य मात्र विचारतच असतो की सांगा डॅड, काय आहे नक्की, अशी कोणती गोष्ट घडलेली आहे की त्यामुळं तुम्हाला स्वतःला एवढा स्ट्रेस येत आहे आणि तुम्हाला स्वतःला एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. हर्षवर्धनला प्रश्न पडत असतो की आता करायचं काय. हा मुलगा काही प्रश्न विचारायचे सोडतच नाहीये, थांबतच नाहीये तो. या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या असतात. आता हर्षवर्धन 12 नंबर रूमच्या तिथे येतो आणि 12 नंबर रूमच्या जवळ आल्यानंतर मात्र ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच भयानक अशा असतात. कारण पद्मा जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा ती म्हणते, मालक तुम्ही. मग पद्मा म्हणते की आत या. मग त्यांना आत बोलावून घेते. हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे की आता पद्मा विचारते काय झालं. तेव्हा तो म्हणतो की कुठे आहेस तू. अगं पूर्ण दिवस झालं तू आलेली नाहीये, तुला माहिती आहे ना, आईसाहेबांच्या औषधाचं सुद्धा तूच पाहत असते. मग हे सगळं काय चाललेलं आहे, मला कळेल का, असं विचारत असतात. आणि तू काय म्हणजे कुठं होतीस, काय झालेलं होतं हे कळलंच नाही आम्हाला, नक्की काय चाललंय तुझं. अगं तुझा काय ॲक्सिडेंट वगैरे झाला का. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जेव्हा सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते जेव्हा चालू झालेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे हर्षवर्धन तिला विचारत असतो की नक्की काय झालेलं आहे ते सांग. पद्मा मात्र हादरलेली असते. पद्मा म्हणत असते नाही, काही नाही आहे. मग काय झालं, तू का आलेली नाही आहे आणि तू 24 तास झालं तरी आलेली नाही आहे, म्हणजे मला सांग ना काय झालेलं आहे. अगं तू काही आत्ता काम करतेस का, तुझे आई वडील वगैरे सगळे आमच्याकडे काम करायचे, कोविडचा काळ विसरतेस का, मला सांग तुला घराने कधी एकटं पडू दिलंय का. आणि मग तू असा विचार का केलेला आहे, का तुला वाटलेलं नाही आहे की स्वतःहून यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलून घ्याव्या. अशी वेळ कोणती आलेली आहे, सांग मला, कळलं पाहिजे मला, असं हर्षवर्धन तिला विचारत असतो. पद्मा मात्र म्हणत असते की नाही तसं काही नाही झालेलं. आणि पद्मा बोलायचा प्रयत्न करत असते. परंतु इकडे हर्षवर्धन तिला विचारत असतो, प्रश्न विचारून तिला भांबावून सोडत असतो. परंतु हर्षवर्धनने कितीही प्रश्न विचारले तरीही जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे तिला विचारलं जातं काय झालेलं सांग. मग तेव्हा ती सांगायला सुरुवात करते, त्या दिवशी बाईसाहेबांनी मला शिर्केंच्या घरी पुरणपोळ्या घेऊन पाठवलेलं होतं आणि तिथं गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात असतो. तिने हर्षवर्धनला सगळ्या गोष्टी सांगत असते आणि हर्षवर्धन तिला म्हणत असतो, काय, कोण होता तो, सांग मला नाव आत्ताच्या आत्ता, असं हर्षवर्धन तिला विचारत असतो. तेव्हा मात्र पद्मा म्हणत असते की विक्रांत शिर्के. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला माहिती असतं सगळं. खरं तर तो मुद्दामून आलेला आहे. खरं तर पद्माला तो टॉर्चर करत आहे. त्याला त्याच्या जावयाची आणि त्याची इमेज वाचवायची आहे. म्हणजे त्याला लाजही वाटत नाही आहे की ज्या मुली, आपली स्वतःची मुलगी आपण ज्या मुलाला देणार आहोत तो लग्नाच्या आधी जर असा वागत असेल तर तो मुलगा कसा आहे या गोष्टीची जरा तरी जाणीव ठेवायला हवी होती. पण नाही, असं मात्र घडतच नाही आहे. इथं घडतंय मात्र वेगळंच घडतंय. काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडत आहेत त्या वेगळ्या पद्धतीने सुरू झालेल्या असतात. इकडे शौर्य तिथे असतो आणि नेमकी तिथं पोहोचते ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जा तिथं पोहोचलेली आहे. ऊर्जा म्हणत असते, अरे तू इथे, मगाशी तुला कोर्टात पाहिलं आणि आता इथे, आणि आता ही कोणती गाडी. नाही बरोबर आहे, आज पण तुझ्या मालकांचीच गाडी असेल ना, त्यांनीच तुला इथे पाठवलं असेल, बरोबर आहे, असं म्हणत त्याच्याशी बोलायला सुरुवात करते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य तिला बोलत असतो आणि समोरून आता त्या दोघांनाही हर्षवर्धन येताना दिसतो. शौर्यला तर धक्का बसलेला असतो की आता पुढे काय होणार आहे आणि नक्की काय गोंधळ होणार आहे हा प्रश्न शौर्यला सुद्धा पडलेला असतो. परंतु गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात त्या मात्र खरंच खूप विचित्र अशा असतात. आणि शौर्य पाहतो आता ऊर्जा त्या दिशेने चाललेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा तिकडे चाललेली असते आणि त्याच वेळी तिथे समोरून तिला हर्षवर्धन जहागीरदार येताना दिसतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की काय. हर्षवर्धन तिला सांगतो की तुझ्या बापाने जी चूक केलेली, मूर्खपणा केला होता तो तू करू नकोस, नाहीतर तुझी वाट लागायला तुला वेळ लागणार नाही, असं हर्षवर्धन तिला सांगत असतो. तेव्हा ती म्हणते की माझ्या बाबांना मूर्ख म्हणायची चूक पुन्हा करायची नाही. जर माझ्या बाबांना मूर्ख म्हणाला तर बघा गाठ माझ्याशी आहे आणि तुम्ही पद्माला भेटायला आलेला हे मला माहिती आहे, असेही बोललं जातं. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन तिला म्हणत असतो की या केसपासून लांब राहा. जेवढं तू लांब राहशील तेवढंच तुझ्या फायद्याचं आहे, अन्यथा
तुला या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतील, ज्या तुझ्या बापाच्या बाबतीत घडलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ऊर्जा मात्र सांगत असते की आता कोर्टात भेटूया. तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते तुम्ही करा. आता कोर्टात भेटूया आणि सगळ्या गोष्टी बघा कशा होणार आहेत. हे सगळं सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ऊर्जाला खरं तर राग आलेला आहे आणि तिने चांगलीच धमकी इथे हर्षवर्धनला दिलेली आहे. हर्षवर्धन तिच्या बाबांबद्दल वाटेल तो बोललेला आहे. तेव्हा ऊर्जा मात्र म्हणत असते की आत्तापर्यंत जे झालं ते झालं, पण यापुढे माझ्या बाबांच्या बाबतीत बोलताना पुन्हा विचार करून बोलायचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.